उभा म्हणजे काय की ज्या जागेवर म्हणजे किल्ल्याच्या अशी विशिष्ट प्रकारची जागा जिथून तुम्हाला व्हेरी डिफिकल्ट नाव हे तुम्ही काय ट्राय करू नका मित्रांनो. आणि हा दरवाजा मला वाटतं डायरेक्ट खाली दरीकडे जात असावा. तिलखटी तटबंदी म्हणजे काय असतं माहिती का? या भूतलावर ना राजगडासारखी जागाच नाही. बघा ना, सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशा तिन्ही बाजूनी पसरलेल्या माच्या आणि त्यांच्या मधोमध ढगांना टेकलेला अभेद्य असा बालेकिल्ला हेच तर खरं राजगडाचं तेजस्वी आणि अद्वितीय रूप आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. राजगडाच्या दुसऱ्या भागात आपण पुन्हा एकदा पाऊल टाकतो इतिहासाच्या खुणा जपणाऱ्या दुर्ग राजाच्या वाटेवर. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता सुरुवात करूया राजगडाच्या पुढच्या प्रवासाला. याच राजगडाच्या तटावर उभं राहून शिवरायांनी अफजल खानाच्या वधाची योजना आखली. इथेच निर्णय झाला की प्रतापगड उभारायचा आणि मग इतिहासात कोरलेला असा एक रणधडक्या किल्ला बांधला गेला. तोरणा जिंकून स्वराज्याचा पाया घालण्यात आला. तर कोकणातील अनेक मोहिमान याच गडावर बसून ठरवण्यात येईल. हा गड फक्त दगडांचा नाही तर स्वराज्याची पहिली शाळा होती, जिथं स्वप्न घडत होती आणि सत्यात उतरायची तयारी होत होती. आपण आता पद्मावती माचीवरून आपण जरा फोटो उभा केला, जरा रेस्ट घेतलाय. आता आपण निघालेलो आहे सुवेळा माचीकडे. तर हा इकडे जरा जातो, हा इकडून जो रोड जातो ना या सदरेकडून वरती हा जातो बालेकिल्ला. ठीक आहे, बुरुज वगैरे तुम्ही बघू शकता ते बालेकिल्ला. आणि इकडे ते डुबा आणि तिकडे ते सुवेळा माची. ठीक आहे, तो चिलखती बुरुज. चला जाऊयात आपण आता सुवेळा माचीकडे. आपण तिकडून खालच्या रोडने आलेलो आहोत. ठीक आहे, छोटासा तिकडे दिंडी दरवाजा होता, त्यातून आतून आपण इकडे चालत आलो. तर आता आपण येऊन थकलेलो आहोत ह्या, तर हा गुंजवणे गावातला दरवाजा हा. ठीक आहे, इथून पण यायला जागा आहे. ठीक आहे, आता आम्ही काही जास्त खाली जात नाही आहे कारण तिकडे दोन दरवाजे दिसतात मला, पण आम्हाला सुवेळा आणि संजीवनी माची पण कव्हर करायची आहे. त्यामुळे हा गुंजवणेचा दरवाजा आहे जिथून पण आपण राजगडावर येऊ शकतो. शिवरायांचे बोलणे, चालणे आणि त्यांच्या शौर्याची चालकी हे सगळं काही या तटांनी बुरुजांनी अनुभवलेलं आहे. हजारो आठवणी कोरून ठेवलेल्या आहेत. आजही वाऱ्यांच्या झुळकेत त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतो आणि वाटतं हे केवळ किल्ले नाहीत, हेच तर आपला इतिहास जिवंत ठेवण्याचे साक्षीदार आहेत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा ताब्यात घेतला आणि राजगडाची स्थापना केली, म्हणजे त्याचं नामकरण राजगड केलं आणि स्वराज्याची पहिली राजधानी निर्माण केली. तर ते सगळं बांधकाम करण्याकडे तटबंदी बुरुज वगैरे बांधताना सुरुवातीला जी तटबंदी किंवा बुरुज बांधण्यात आले तो बांधण्यात आला सुवेळा माचीचा. सुवेळा माची जी आहे ना ही 3 टप्प्यात विखरलेली आहे. आता हल्ली आपण जिथे उभे आहोत, तर तुम्ही बघू शकता या जागेवरून तिकडे आपल्याला दिसते संजीवनी माची, त्यानंतर बालेकिल्ला, पद्मावती माची आणि इकडे सुवेळा माची. तर ह्या जागेला डुबा असं म्हणतात. म्हणजे डुबा म्हणजे काय की ज्या जागेवर म्हणजे किल्ल्याची अशी विशिष्ट प्रकारची जागा जिथून तुम्हाला किल्ल्याचे जे महत्त्वाचे जे स्थान आहेत, तसं राजगडावर हे 4 महत्त्वाचे स्थान मी तुम्हाला सांगते ते एका नजरेतून दिसतात. आता इकडे हे 3 दिसतात आणि इकडे सुवेळा माची दिसते. तर याला डुबा असं म्हणतात. आता सुवेळा माची जी आहे सगळ्यात पहिलं जे बांधकाम चालू झालं राजगडावर ते सुवेळा माचीचं. ठीक आहे, आता ते सुवेळा त्याचं नाव यासाठी पडलं की सकाळच्या वेळेस वेळ चांगली होती, सुंदर वेळ होती, सकाळच्या वेळेस सुवेळा माची असं इतिहासात सांगतात. असं काही लिखित स्वरूपात कुठे नाहीये, पण जाणकार सांगतात. ठीक आहे, तर सुवेळा माची 3 टप्प्यात उभारले. तर पहिला जो आपल्याला एक छोटा पर्वत लागतो डुबा, जिथं आपण आता उभे आहोत मगाशी मी सांगितलं. दुसरा लागतो चिलखती बुरुज, तो चिलखती बुरुज तिथे दिसतोय. आणि तिसरं ते शेवटचं टोक म्हणजे सुवेळा माचीचं शेवटचं टोक. आता सुवेळा माचीमध्ये तुम्ही बघू शकता तिकडे चिलखती बुरुज आहे आणि चिलखती तटबंदी सुद्धा. आपण जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा त्याबद्दल पण बोलूया. ठीक आहे, चला आता आपण जाऊयात तटबंदी बुरुज बघायला. व्हेरी डिफिकल्ट नाव हे तुम्ही काय ट्राय करू नका मित्रांनो. ठीक आहे,
त्या पोरीने इकडून आणलं आपलं. ह्या मॅडमला काही काम नाही, त्यांना आम्हाला इकडून आणलेलं आहे. इथपर्यंत तर ॲटलिस्ट तुम्ही असेच या. ठीक आहे. आता आपण जो डोबा पाहिला तिथून आपण त्या रस्त्याने खाली आलो आहे. थोडंसं सरकत सरकत त्या रस्त्याने आपण आलो खाली. आता इथं ही जी सदर आहे ना, आता ही कसं आहे, गडावर भरपूर सदर असतात. आता वेगवेगळे प्रांत वाटलेले असतात, त्यामुळे ते सदर वेगवेगळे असतात. तर ही सदर मला जरा चांगल्या अवस्थेत मिळते. म्हणजे तुम्ही बघू शकता अजून पण याचे जे पायाभूत भिंती ज्या आहेत त्या अजूनही चांगल्या आहेत. त्याच्यावरती अजून बरंच काही असेल, 2 मजली असू शकते, 1 मजली असू शकते, पण बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. बट स्टील माझं असं म्हणणं आहे की पुरातत्व खात्याला की हे सगळं काढून जरा चांगलं साफसफाई आणि परत याला पण जर ते बांधू शकलात तर खूप बरं होईल. ठीक. आपण आता वळूयात चिलखती बुरुजाकडे. तर आता आपण आलोय राजगडाच्या चिलखती बुरुजाजवळ. चिलखती बुरुजावर दोघी बाजूने चढायला पायऱ्या आहेत, भक्कम दगडी भिंती आहेत आणि सतत सज्ज असलेलं हे मावळ्यांचं कवच आहे. शत्रू कितीही जोरात आला ना तरी इथून प्रत्युत्तर देता येते आणि भेदक मारा करता येतो. याला फक्त केवळ बुरुज नाही म्हणत, तर याला म्हणतात राजगडाचा लढाऊ आत्मा. वरती एकदम सुंदर त्या छोट्या जंग्या तुम्हाला बघायला मिळतात तिथं. राजगडावर कुठल्याही जागेवर जायचं असेल, कुठल्याही माचीवरून दुसऱ्या माचीवर किंवा बालेकिल्ल्याच्या ठिकाणी अगदी कुठेही जा, त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे सुरुवात होते. तिकडे दिल्ली दरवाजा देण्यात आलेला आहे. चिलखती बुरुजावरून निघाल्यानंतर आपण आता चाललोय सुवेळा माचीकडे, जो आपला 3रा टप्पा आपल्याला बघायचा आहे. तर आपण इथं जाताना आपण बघणार नेडे आणि हत्ती प्रस्तर. चला जाऊयात पुढे. इथून रस्ता जरा वेगळा आहे, ठीक आहे, चलो. आता आपण खाली उतरून इथं आलो. आता ही आहे सुवेळा माची तटबंदी दरवाजा. आता आपण इथं बघूयात. ओके. तर इथे एक छोटा दरवाजा आहे, म्हणजे दंडी दरवाजा आहे. इथं मला वाटतं आधी इथं जसं तुम्ही हे बघू शकतात, हे होल आहेत, म्हणजे याचा अर्थ इथं छोटा दरवाजा असावा लाकडाचा. आता इथं म्हणजे काहीच नाही, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून हा तटबंदी दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणून याला ओळखला जात असावा. आता इथं खाली काहीच नाही, ठीक आहे, सगळा मावळ प्रदेश आपल्याला दिसतो. आपण आलो आता नेड्याजवळ. नेडे म्हणजे काय माहिती आहे का, की जो डोंगर असतो त्याच्यामध्ये एक होल किंवा एक छिद्र झालेलं असतं येण्यासाठी वगैरे, तर त्याला आपण नेडे म्हणतो. ठीक आहे, तर आपण आता वरती चढूयात, चलो. पूर्वी हे ठिकाण शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी वापरलं जायचं. वरून वाऱ्याची थंडी, खाली खोलखोल दऱ्या आणि मध्ये सतत जागा नेड, जणू राजगडाचा गुप्त डोळाच. आजही इथं उभं राहिलं की इतिहास हळूच कानात काहीतरी सांगून जातो. आपण आता नेड्यातून खाली आलो आणि कसं असतं, नेहमी आपण काय करतो, बरेचदा ट्रेकिंग करताना काही स्पॉट आपल्याला सुटतात, म्हणजे आपण स्पॉटवर निघतो आणि सरळ निघायला लागतो. तर एक्झॅक्ट लगेच ज्या नेड्याच्या खालीच आपण ना, इथं ना मला वाटतं हा एक दरवाजा आहे की काय आहे आपण बघूयाच. या, ओके, मला वाटतं इथं दरवाजा असावा. ठीक आहे, येस, छोटा दरवाजा आहे आणि हा दरवाजा मला वाटतं डायरेक्ट खाली दरीकडे असावा. हो, येस, अगदी बरोबर दिसते. ती कोणती, ती माची आपल्याला पद्मावती माची दिसते आणि बालेकिल्ला दिसतो. चला, आता सुवेळा माची जाताना आपण चिलखती बुरुज पाहिला. आता आपण बघायला आलोय चिलखती तटबंदी. चिलखती तटबंदी म्हणजे काय असतं माहिती आहे का मला, थोडंसं अवकाश हा, इथे दगड जरा वगैरे आहे, ठीक आहे. आता इथं हां, इथं आपण व्यवस्थित शूट करू, ठीक आहे. हां, थांबून. चिलखती तटबंदी म्हणजे काय असतं माहिती आहे का, आता ही तटबंदी ही एकदम किल्ल्याच्या बाहेरच्या साईडची तटबंदी आणि आतून एक पूर्ण मोठी तटबंदी बांधलेली असते, सिमिलर टू दिस. ठीक आहे. आता समजा ही तटबंदी पार करून समजा तोफेने किंवा गोळाबारूदने ही तटबंदी मुद्दा विरोधकांनी तोडली,
ठीक आहे. तर ती तोडल्यानंतर त्यांना सरप्राईज म्हणून ही तटबंदी लगेच दुसरी असते. ठीक आहे. जेणेकरून काय होतं, किल्ला अभेद्य राहतो. ठीक आहे. आणि असं काय होतं माहिती का, की जे आपले सैनिक असतात, जसे ही तटबंदी तुटली की ही तटबंदी त्यांनी पार केली विरोधकांनी, सैनिक ह्या तटबंदीवर उभे राहून त्यांच्या अंगावर गरम तेल किंवा काय असेल त्यांना मारा वगैरे करू शकतात आणि त्यांना नेस्तनाबूत करू शकतात. त्यामुळे ही चिलखडी तटबंदी बांधलेली असते. तर ही तुम्हाला जास्त प्रमाणात राजगडावरच बघायला मिळेल. ठीक आहे. तुम्ही बघू शकतात ही तटबंदी कशी केवढी मोठी आहे. ठीक आहे. त्यामुळे उंच पण असू शकते. ठीक आहे. तर ही पहिली तटबंदी किती मोठी आहे बघा. तर ही पास करणं म्हणजे मुश्किलच आहे, पण तरी विरोधकांनी पास केली तरी ह्या तटबंदीचा उपयोग केलेला असतो. ठीक आहे. ठीक आहे. आता तिकडे बघा, आपण तो बुरुज आपण तिकडे पाहिला, तो एक डुबा. ठीक आहे. आपण डुबा पाहिला, त्यानंतर आपण चिलखती बुरुज पाहिला, आपण नेडेला गेलो आणि आपण चिलखती तटबंदी पाहिली. तर आता हे जे तुम्ही बघतायत हे म्हणजे आता मला ते एक्सप्लेन करता येणार नाही की मी किती आनंदी आहे. हे बघा ना, इथं हत्तीसारखं, हत्ती प्रस्तर याला म्हणतात, हत्तीसारखं ते दिसतंय. त्याच्यावरती म्हणजे ते हत्तीवर बसायला जी जागा असते केलेली ती, तो बुरुज म्हणजे ते दिसतंय आणि महाराजांचा झेंडा. म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे, म्हणजे किती छान केलेलं आहे. म्हणजे शिकण्यासारखं आहे की कशा गोष्टी अशा एकानून एक अशा बनवलेल्या आहेत तिथं राजगडावर, अशा गोष्टी शिकण्यासारख्या. आणि हे जर तुम्ही पार सुवेळा माचीवरून जर पाहिलं ना, तर तुम्हाला बरोबर बाले किल्ला ते बुरुज तो दिसतो ना, त्याच्यावरती दिसतो. म्हणजे हत्तीवर बसायची जागा आणि त्याच्यावर महाराज बसलेले असं दिसतंय.